बीडमध्ये मध्यरात्रीचा पाऊस झाला कहर। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात। आज आपण घेऊन आलोय बीड जिल्ह्यातील हृदयथरारक परिस्थितीची थेट माहिती। काल मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। धोधो पाऊस कोसळत असल्यामुळे नदी, नाले, ओढे, नाले खवळून वाहू लागले आहेत। पावसाच्या या सततच्या जोरामुळे बीडकरांचा श्वास रोखला गेलाय। सध्याची परिस्थिती, परळी परिसरात पावसाचा जोर इतका जबरदस्त आहे की रस्त्यांवरून पाण्याच्या धारा वाहताना दिसत आहेत। शहरी भागात घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर येत असून नागरिक रात्रीभर घरातील सामान वाचवण्यासाठी झटत होते। ग्रामीण भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। विजेच्या ताराही काही ठिकाणी कोसळल्यामुळे अनेक गावं अंधारात बुडाली आहेत। प्रशासनाचा इशारा, जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट घोषित केला आहे। नदीकाठच्या गावांतील लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। शाळा, शासकीय इमारतींमध्ये तात्पुरती निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत। NDRF पथकं तयार ठेवण्यात आली आहेत जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पोहोचवता येईल। निसर्गाचं रौद्ररूप, या मुसळधार पावसामुळे गोडीची नदी, मंजिरा नदी तसेच लहान मोठे नाले फुगून वाहू लागले आहेत। नदीचं पाणी वेगाने वाढत असल्याने लोकांना पुराचा धोका जाणवू लागलाय। शेतकऱ्यांची खरीप पिकं धोक्यात आली आहेत। कापूस, सोयाबीन, तूर ही पिकं पाण्याखाली जाण्याची शक्यता वाढली आहे। नागरिकांच्या भावना, स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की रात्रभर पावसाचा जोर एवढा होता की झोप येणंही अशक्य झालं। घरात पाणी घुसलं, मुलांना सुरक्षित ठिकाणी नेलं। पावसाची थोडीही विश्रांती न मिळाल्याने आता परिस्थितीचा धोका डोक्यावर आहे। गावातील वृद्ध मंडळी आणि लहान मुलं यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तास बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। जर पावसाचा जोर कायम राहिला तर बीडमध्ये परिस्थिती गंभीर वळण घेऊ शकते। पावसाचं पाणी धरणात साचल्याने तेथूनही विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील ही भयावह परिस्थिती प्रत्येक नागरिकासाठी चिंतेची बाब आहे। निसर्गाच्या या रौद्ररूपासमोर मानवी शक्ती किती लहान पडते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। प्रशासनाकडून अपील केलं जात आहे की नदी, नाल्यांच्या काठावर जाणं टाळा, सतर्क राहा आणि सुरक्षित ठिकाणीच थांबा। आमची नजर या परिस्थितीवर कायम आहे। पुढील अपडेट्ससाठी जोडलेले राहा। जर तुम्हाला हा रिपोर्ट महत्त्वाचा वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तोपर्यंत सुरक्षित राहा आणि काळजी घ्या।